तर ते चिंचोली पाटीच्या जवळ या ठिकाणी एक अपघात झालेला आपण पाहतोय। त्या बाजूनं एक टिप्पर या ठिकाणी पुलामध्ये असलेल्या जंपिंगमुळे उड्डाण घेऊन या पुलावरती आलेला आहे आणि पुढे समोर जाऊन तो या ठिकाणी पडलेला आपण पाहतोय। बघतोय आपण की इथं काही खडी पडलेली आहे, टिप्पर अशा प्रकारे खाली पडलेला आहे आणि अनेक जण या ठिकाणी थांबून हा अपघात नेमका झाला कसा हे पाहत आहेत। रस्त्यावर इथं खडीचा खच साचलेला आपण बघतोय। वेळोवेळी या ठिकाणी अनेक अपघात होत आहेत। या ठिकाणी पलीकडे रस्त्याचं काम बरेच दिवस चालू होतं, त्यावेळी सुद्धा अनेक अपघात या ठिकाणी झालेले होते आणि आता या अपघाताच्या स्थळावरती काही प्रत्यक्षदर्शी या ठिकाणी आहेत। आपण त्यांच्याशी चर्चा करूयात की हा अपघात झाला कसा। आपण होता का या ठिकाणी? आम्ही होतात सर। रोज काय गुप्तचराच्या चुकीमुळं रोज काही ना काही आज तर एवढा मोठा अपघात झाला ही रस्त्याची जी पुलाची जंपिंग आहे त्याच्यामुळं समजा नागरिकांना त्रास होत आहे रोज आणि रोज लोकांसोबत जीव हानी होत आहे। तरी बी लक्ष देऊन आपण एवढं गुप्तचराकडून चांगलं काम करून घ्यावे। मागली 2 महिने तब्बल 2 महिने रस्त्याचं काम चालू होतं। अर्धा रस्ता बंद केला यांनी, अर्धा चालू होता। रोज आम्ही ह्या रस्त्यानं वागतात, आम्हाला तेवढी मदत करावी। धन्यवाद। पाहिले आपण या ठिकाणी प्रवासी आहेत, वाहनधारक आहेत, त्यांनी आपल्या प्रतिक्रिया या ठिकाणी दिलेल्या आहेत। ते म्हणतात की या ठिकाणी अनेक वेळा असाच प्रकार असतो, या पुलाला जंपिंग असल्यामुळे हे अपघात होत आहेत आणि गुत्तेदार या ठिकाणी लक्ष देत नाहीत, त्यामुळे हे अपघाताचं सत्र काही केल्या थांबत नाही आहे। आज देखील या ठिकाणी असाच एक खडीचा ट्रक पडलेला आपण पाहतोय, तिथे ॲक्सल तुटलेला आहे, बरंचसं नुकसान या ठिकाणी झालेलं आपल्याला पाहायला मिळत आहे आणि अगदी एक थोडंसं काम असताना सुद्धा या ठिकाणी बरेच दिवस लावले जात